मी स्नेहल सुनील जाधव. मी एका छोट्याशा गावातून आले. म्हणजे मी मूळची ग्रामीण भागातली. माझ्या गावात आहे ना साधं प्राथमिक शिक्षणासाठी सुद्धा व्यवस्थित संधी नव्हत्या. माझ्या गावात फक्त 4थी पर्यंत मी प्राथमिक शिक्षण घेतलं. त्यासाठी पुढील शिक्षणासाठी आम्हाला तालुक्याच्या शहरात जावं लागत होतं. तालुक्याच्या शहरात जाण्याचा मार्ग सुद्धा आमचा अत्यंत कठीण, म्हणजे की आम्ही लिटरली नदीतून प्रवास करत होतो. होडीने आम्हाला ये जा करायला लागत होती. त्यासाठी अत्यंत म्हणजे पाऊस आला किंवा दुष्काळ पडला तरी आमचे हाल होत असायचे. त्याच्यानंतर मग या सगळ्या गोष्टी बघता म्हणजे गावाकडे कुठल्या रोजगाराची संधी म्हणा किंवा स्वप्न पूर्ण करण्याचे काही काही मार्ग दिसत नव्हते. मग त्यावेळी असा विचार केला की गाव सोडून आता शहराकडे जाण्यात अर्थ आहे. मग त्यानंतर घरच्यांना मनवून मी बारामतीकडे जाण्याचा निर्णय घेतला. त्यांना मी सांगितलं, पटवून दिलं की मला बारामतीत जाऊ द्या. त्यांनी परमिशन दिली. त्यासाठी मग मी कॉलेजसाठी बारामती इथे आले. बारामतीतलं कॉलेजचं शिक्षण घेता घेता मला नवीन माणसं, नवीन ठिकाण ह्यामुळे थोडीशी भीती माझ्या मनात निर्माण वगैरे व्हायला लागली. त्यात मला काही मैत्रिणींकडून माहिती मिळाली की सारथी या कोर्सबद्दल. मग मी अजून त्याची माहिती घेण्यासाठी महालक्ष्मी कम्प्युटर इन्स्टिट्यूट इथे मी शितोळे मॅडमकडे आले. त्यानंतर मॅडमनी मला व्यवस्थित सारथी या कोर्सची माहिती दिली. या माहितीतून मला असं कळलं की हां, इथे माझी स्वप्न साकार होण्याची काहीतरी संधी आहे. मग मी या संधीचं सोनं केलं. मॅडमकडून मी फॉर्म भरला वगैरे. त्यानंतर मला ॲप्लिकेशन अप्रूव्ह झालं. नंतर मग मी कोर्स घेण्यासाठी मॅडमकडे रोज येऊ लागले. मॅडमनी म्हणजे एक अनकॉन्फिडंट मुलीला मॅडमनी इतकं छान पद्धतीने शिकवलं. इवन इतरही मुलींना मॅडमनी व्यवस्थित मार्गदर्शन वगैरे केलं. त्यातून आम्हाला 4 कोर्सेसची माहिती मिळाली. पहिला कोर्स म्हणजे की बेसिक इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी स्किल्स. यामध्ये सगळं नोटपॅड, वर्डपॅड, अजून MS एक्सेल, मायक्रोसॉफ्ट इत्यादी गोष्टींची माहिती मिळाली. नोटपॅडमध्ये मला लेटर क्रिएट करणं, प्लस मला वर्डपॅडमध्ये रिझ्युमे तयार करायला कसा कसा तयार करायचा हे कळलं. अशा अनेक गोष्टी मला यातून कळल्या. कोर्समध्ये मला इंग्लिश लँग्वेज, कम्युनिकेशन स्किल्स आणि सॉफ्ट स्किल्स याबद्दल मला माहिती मिळाली. इंग्लिश कम्युनिकेशनसाठी मॅडमने आम्हाला ग्रामरबद्दल माहिती, टेन्सेस याची पण माहिती मिळाली. सॉफ्ट स्किलमध्ये म्हणजे थोडक्यात आपण इंटरव्ह्यूसाठी आपल्याकडे कुठल्या क्वालिटीज असायला पाहिजे किंवा इंटरव्ह्यू देण्यासाठी आपण कशा पद्धतीने प्रिपेअर असलं पाहिजे, त्यात आम्हाला भरपूर माहिती मिळाली. जसं की सॉफ्ट स्किलमध्ये आम्हाला डिसिजन मेकिंग, प्लस लिसनिंग स्किल, गुड लिसनर, प्लस अजून लीडरशिप इत्यादी गोष्टी, आय कॉन्टॅक्ट, अशा अनेक गोष्टी मॅडमकडून शिकायला मिळाल्या. त्यानंतर आम्हाला तिसरा कोर्स हा बेसिक टॅली हा होता. त्यामध्ये आम्हाला मॅडमनी कंपनी कशी क्रिएट करायची, लेजर कसे क्रिएट करायचे याबद्दल माहिती शिकवली. किंवा त्याच्यात अजून काउंटिंग वाउचरमध्ये कॉन्ट्रा, पेमेंट, रिसिप्ट, सेल्स, परचेस याबद्दल आम्हाला माहिती मिळाली. त्याच्यानंतर चौथ्या कोर्समध्ये मॅडमने आम्हाला ॲडव्हान्स टॅली याबद्दल माहिती शिकवली. चौथ्या कोर्समध्ये आम्हाला ॲडव्हान्स टॅली याबद्दल आम्हाला इन्फॉर्मेशन देण्यात आली, ज्यात आम्हाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, प्लस बॅलन्स शीट तयार करणे, इन्व्हेंटरी, GST या सगळ्याची माहिती मॅडमनी दिली. या 4ही कोर्सचा आम्हाला पुढे जाऊन म्हणजे आता मी या 4ही कोर्स पूर्ण केले. त्यानंतर मी इंटरव्ह्यू देण्यासाठी एका ठिकाणी गेले. त्या ठिकाणी अनेक प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले. तर ते प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी मला कुठलीही अडचण आली नाही किंवा कसल्याही गोष्टीची भीती वाटली नाही. मी बिनधास्तपणे त्या गोष्टींची किंवा त्या विचारलेल्या प्रश्नांची मी माहिती देऊ शकले. फक्त आणि फक्त सारथी या कोर्समुळे या गोष्टी माझ्यासाठी शक्य झाल्या. शितोळे मॅडमनी व्यवस्थितपणे मार्गदर्शन केल्यामुळे ह्या गोष्टी शक्य झाल्या. सारथी या टीमचं व सारथीचे निर्मात्यांचं मी यासाठी मनापासून आभार मानते. MKCL चं पण मी मनापासून आभार मानते. महालक्ष्मी कम्प्युटर इन्स्टिट्यूट यांच्या शितोळे मॅडम यांचं पण मी मनापासून आभार मानते की त्यांच्यामुळे मला ही संधी मिळाली. आज मी ज्या ठिकाणी आहे, मी CAच्या हाताखाली काम करते, म्हणजे एक अकाउंटंट म्हणूनच मी तिथे काम करते. तर तिथपर्यंत जाण्यासाठी मला योग्य ती दिशा ही सारथी याद्वारे मिळाली आणि शितोळे मॅडमकडून मला याचं मार्गदर्शन भेटलं. त्यासाठी मी त्यांची खूप आभारी आहे. धन्यवाद.